आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तसा आपल्या सगळ्यांच्या खूप परिचयाचा आहे. होळी. होळी म्हटलं की डोळ्यांसमोर रंग आणि धम्माल येते. हो, अगदी बरोबर. आणि पुरणपोळी सुद्धा. खरंय, रंगांच्या एक दिवस आधी साजरी होणारी होळी पूजा आणि होलिका दहन. आणि यामागे फक्त लाकडे गोळा करून जाळण्यापलीकडे खूप मोठं मानसशास्त्र आहे. एक खूप सुंदर मानसिक बदल किंवा आपण ज्याला माइंडसेट शिफ्ट म्हणतो, तो यामागे दडलेला आहे. हो, कारण फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री ही पूजा होते हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण यावेळेशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक बाब अनेक ठिकाणी आवर्जून सांगितली आहे. ती म्हणजे भद्राकाळ टाळणे. हो, भद्राकाळ. ज्योतिषशास्त्रानुसार हा एक असा विशिष्ट वेळ मानला जातो, ज्यामध्ये कोणतंही शुभ काम करणं अशुभ समजले जाते. अच्छा, म्हणजे होळी पेटवताना हा काळ संपेपर्यंत वाट पाहिली जाते. अगदी. जेणेकरून अग्नी प्रज्वलित करण्याची आणि नकारात्मकता जाळण्याची ही प्रक्रिया एका अत्यंत शुभ मुहूर्तावरच व्हावी. हे खूपच रंजक आहे. आणि या पूजेची तयारीही खूप विशिष्ट असते. हळद, कुंकू, फुले, नारळ अर्पण करणे. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो. आपण होळीभोवती तो लाल पिवळा मौलीचा दोरा गुंडाळून 3 किंवा 7 प्रदक्षिणा का घालतो? तो मौली दोरा म्हणजे केवळ एक धागा नसून ते एक संरक्षण कवच मानलं जातं. आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय असा जो जप केला जातो, त्यामागे खूप मोठा हेतू आहे. म्हणजे माणसाला एकाग्र करण्यासाठी. होय, आणि या कृतीतून माणूस एक संकल्प करतो. संकल्प म्हणजे नवीन वर्षाचे रिझॉल्युशन करतो तसा काहीसा प्रकार आहे का हा? तसं म्हणायला हरकत नाही, पण हा संकल्प जरा जास्त खोल आहे. हा संकल्प म्हणजे स्वतःच्या आतल्या वाईट प्रवृत्ती, जसे की राग, मत्सर, लोभ आणि मुख्य म्हणजे अहंकार, या आगीत भस्म करण्याची घेतलेली शपथ. वाह! ही मांडणी खूपच सुंदर आहे. परंपरेनुसार होलिका हे अहंकाराचे प्रतीक आहे, भक्त प्रल्हाद हा अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे, आणि हा जो अग्नी आहे तो शुद्धीकरणाचे माध्यम आहे. म्हणजे जेव्हा आपण होळी पेटलेली पाहतो तेव्हा तो केवळ लाकडांचा जाळ नसून आपल्या आतल्या अहंकाराची जडमट साफ करणारी ती एक मानसिक प्रक्रिया आहे. अगदी तसंच. आणि ह्याच विचारातून एक अत्यंत प्रभावी तत्व समोर येतं. सत्य कधीच जळत नाही, जळतो तो फक्त अहंकार. क्या बात है. सत्य जळत नाही, अहंकार जळतो. हे वाक्य खरंच लक्षात ठेवण्यासारखं आहे. हो, आणि ही केवळ एक जुनी पौराणिक कथा नाहीये. हे मानवी स्वभावाचे एक उत्तम रूपक आहे. आगीत अहंकार जाळून आपल्या आतल्या शुद्ध श्रद्धेला जिवंत ठेवण्याची ती एक आठवण आहे. या व्यतिरिक्त आपण होळीत गव्हाच्या ओंब्या आणि हरभऱ्याच्या शेंगा भाजून त्याचा प्रसाद वाटतो. याचा संबंध थेट आपल्या कृषी संस्कृतीशी असावा, बरोबर? होय, 100%. हा सण वसंत ऋतूचा आगमनाचा आणि नवीन पिकांच्या काढणीचा काळ असतो. निसर्गाने दिलेल्या या नवीन समृद्धीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे नवीन पीक अग्नीला अर्पण केलं जातं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी याच शांत झालेल्या होळीची राख आपण कपाळाला लावतो. ती राख म्हणजे कालचं सगळं वाईट आणि सगळे नकारात्मक विचार जळून खाक झाल्याचा तो पुरावा आहे. एका कोऱ्या पाटीची किंवा नव्या सुरुवातीची ती पावतीच आहे. म्हणूनच या सणाचं सामाजिक महत्त्वही खूप मोठं आहे. अगदी. जुने वाद, भांडणे, हेवेदावे या राखेसोबत विसरून जायचे आणि समाजात पुन्हा एकदा एकता निर्माण करायची, हा यामागचा मुख्य हेतू आहे. पण या नव्या सुरुवातीचा विचार करताना आजच्या संदर्भात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणी ती? आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होळी साजरी करतो. मग त्यात जुने टायर, प्लास्टिक किंवा कचरा जाळणं हे तर या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यासारखं आहे. बरोबर. आणि म्हणूनच आजकाल पर्यावरणपूरक होळी या संकल्पनेला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. जर हा सण शुद्धीकरणाचा आहे, तर आपण आपलं वातावरण प्रदूषित कसं करू शकतो? खरंच, रबर किंवा प्लास्टिक न जाळणे, पाण्याचा अपव्यय टाळणे हा सुद्धा आजच्या काळाचा एक आधुनिक संकल्पच असायला हवा. परंपरा तीच, पण ती साजरी करण्याची पद्धत काळाशी सुसंगत हवी. या संपूर्ण चर्चेचं सार काढायचं झालं तर मला वाटतंय की एक वाक्य अगदी चपखल बसेल. आग बाहेर पेटते, पण खरा बदल आत पेटायला हवा. एकदम अचूक.
ही केवळ एक जुनी परंपरा नसून ती अंतर्मन शुद्ध करण्याची आणि नकारात्मकतेचा अंत करून सकारात्मकतेचे स्वागत करण्याची संधी आहे. आणि ह्याच विचारावरून आजच्या धावपळीच्या जीवनाशी जोडला जाणारा एक अतिशय महत्वाचा प्रश्न उभा राहतो. हो, आपण आपला अहंकार आणि मत्सर जाळण्याविषयी बोललो. पण आजच्या या माहितीच्या अतिरेकाने भरलेल्या आणि सतत ऑनलाईन असणाऱ्या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी आपण खऱ्या अर्थाने जाळली पाहिजे? अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. कोणती अशी आधुनिक सवय किंवा डिजिटल भीती आहे जी प्रतिकात्मकरित्या या होळीत भस्म करून एक शांत आणि नवी सुरुवात करता येईल? याच प्रश्नासोबत आपण आपली आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.